पुण्यातील तळजाई मैदान परिसरात पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याचा प्रकार जो आहे तो घडलेला होता आणि त्यानंतर आता जर पाहिलं तर पुण्यातील सहकारनगरच्या पोलीस स्टेशनसमोर मोठ्या संख्येने पोलीस भरती करणाऱ्या तरुणांनी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी गर्दी केल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळते। खरं तर आत्ता पोलिसांनी या तरुणांसोबत चर्चा केली आणि तुम्ही या ठिकाणाहून निघून जा असं त्यांना सांगण्यात आलं। मात्र कुठल्याही परिस्थितीत गुन्हा दाखल होत नाही आणि ती FIR कॉपी आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून हलणार नाही अशी भूमिका जी आहे या सर्व विद्यार्थ्यांनी पोलीस भरती करणाऱ्या तरुणांनी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आपल्यासोबत काही तरुण आहेत। तुमची आता पोलिसांसोबत चर्चा झाली, त्यांनी तुम्हाला जाण्यास सांगितले मात्र तुम्ही तिथून न हलण्यावर थांबा, काय नक्की आमचं एवढं म्हणणं आहे की जोपर्यंत FIR नोंदवत नाही, ज्यामध्ये जो जी कलम लावलीत ती आम्हाला सगळी माहिती पाहिजे। कुठल्या विद्यार्थ्याला मारहाण केली आम्ही सगळे सही सांगितले, जीवन कुणी मारहाण केली त्यांची नावं सहित आम्ही दिलेली आहेत आणि कुणी कशा प्रकारे मारले काय ह्यांनी मारले ते सगळं आम्ही दिलेलं आहेत। मुलींना सिक्युरिटी पाहिजे, मुलांना सिक्युरिटी पाहिजे, येऊन मला पाहिजे। त्यांनी मला एवढं पण केलं की तू कसं ग्राउंड घेतो बघतोच, मुलींना सांगितलं तू कशी 5 वाजता प्रॅक्टिस येते तुझ्याकडे बघतोच म्हणे। ही सगळी सिक्युरिटी जर पोलीस जबाबदार देत असेल तर आम्ही इथून जाणार, तोपर्यंत आम्ही जाणार नाही आहे। त्यांनी आणखीन एवढे मेन मारला तो पोलिसवालाच मारलेला आहे आणि पोलिसाला ज्यावेळेस मारलं पोलिसाला त्यावेळेस आम्ही त्याला सांगितलं अरे पोलिस नका मारू, पोलिसाला गेला उडत म्हणले आमच्याकडे, पोलीस आम्ही कोण बघत नाही, आमच्यावर मोठ्या जणांचा हात आहे, आम्ही मिटवामिटी करू काय करायचं ते। आणि आमच्यावर 3-4 केस आहेत, ही एक केस झाली म्हणून आमचं काय वाकडं होत नाही आणि तुमच्यावरती एक केस झाली तर तुम्ही पोलीस भरती करू शकत नाही अशी पोलीस पोरांना धमकी दिली। त्यामुळे एकाही मुलांना मध्ये येता आलं नाही, नुसतं पकड, एक मुलगा पकड मार, एक मुलगा पकडा। मुलींनी दगड मारा गेले तर मुलींनी आडवा गेले तर मुलींना धक्काबुक्की करून साईडला गेलेले। जाता जाता मुलींना एवढ्या घाण शिव्या दिल्यात, ती मुली सांगायला सुद्धा आजवरते मुलींना, एवढ्या घाण शिव्या देऊन परत जाताना मिडल फिंगर केली मुलींना, वर जातीहून जाताना असे सहित हे जाते अशाहून शिव्या गाळ केलेली आहे। पोलिसांची आता काय चर्चा झाली, पोलिसांचं काय म्हणणं? मला 2 वेळा पण आतमध्ये बोलवलं, तुम्ही 2 जण थांबा, फिर्यादी थांबा, हे थांबा आणि बाकीचे मुलं पाठवा। मी म्हणलं माझी एकही मुलगा मी बोलत नाही, तुम्ही त्यांना विचारा, एकही मुलगा इथून जोपर्यंत FIR ची कॉपी आमच्या हातात येत नाहीये, जो गुन्हे तुम्ही लावलेत ते आम्हाला कळत नाहीये तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाहीये। आणि आम्हाला फक्त ते सांगतात की 2 जण थांबा, 3 जण थांबा, ते येऊ द्या, तेही येऊ द्या, तोपर्यंत नाही। लास्ट टाइम पण असं केलं, आम्ही नोंदवून घेतली नाही आहे, फक्त कॉपी दाखवतात आहे मी एवढं केलं आहे, पण त्यामध्ये काय लिहिलं हे मला दाखवलं नाही, ती FIR कॉपी आमच्याकडे आलेली नाही आहे। काही विद्यार्थ्यांनी सुद्धा आहेत, पोलिसांनी सांगितले इथून निघून जा पण तुम्ही इथून न जाण्यावर थांबा, काय नक्की भूमिका? आमची अशी भूमिका आहे की उद्या आम्हाला परत यायचं आहे, ग्राउंडला सरावासाठी यायचं आहे। तर हे असं काय झालं तर आमच्या घरचे काय बोलतील की नका जाऊ, की तुमची सुरक्षा काय, तर आम्हाला सुरक्षेबद्दल काहीतरी ठाम त्यांच्याकडून पाहिजे की तुम्ही आम्हाला सुरक्षा द्या। ते आम्हाला तोंडावर येऊन धमकी देऊन जातात की तुम्ही कसं येतं ते बघतो, मग आमच्या घरचे कसे पाठवतील, आमचं करिअरच धोक्यात आलं या एका ह्याच्याने, की घरचे बोलले की करूच नका, तर मग काय करणार, महिला कशा येणार पोलीस खात्यात जर हे असे लोक जर त्रास देत असतील तर। तुम्ही सुद्धा पोलिसांनी इथून जा म्हणल्यानंतर तुम्ही सुद्धा इथे थांब राहिलेला, तिथून न हलण्याची भूमिका घेतलेली आहे, काय तुम्हाला सिक्युरिटीची गॅरंटी आहे? सिक्युरिटीचं असं काय अजून तरी ते सांगितलं नाही, जवळ सिक्युरिटी येत नाही तवर आम्ही नाही हलू शकत इथून, कारण ते म्हटलेत की तुम्ही उद्या सकाळी ग्राउंडला कसे येतो ते आम्ही बघतो, आम्ही तर रोजच येणार ना, एक दिवस हे धमकी देऊन आम्ही गप्प बसणार नाही। जोपर्यंत तुमच्या सुरक्षतेची हमी पोलीस देत नाही तोपर्यंत तुम्ही हलणार, आम्ही हलू शकत नाही इथून। तुम्ही तिथं होतात, काय नक्की घडलेलं होतं त्यावेळेस, काय तिथे आम्ही आमचं ग्राउंड करत होतो, महिलांचं आधी मुलांची मारामारी झाली तर आम्ही गेलो थोडंसं मध्ये की का भांडण वगैरे होती म्हणून, दगड उचलल्यानंतर गेलो आम्ही, नंतर मग त्यांनी धक्काबुक्की केली, मग ते मुलींना म्हणजे घाण बोलायला लागले, घाण शिव्या घातल्या आणि मग अश्लील चाळे केले, इशारे केले वेगवेगळे, त्याच्यामुळे मग त्यांनी धमकी पण दिली की मुली कशा येतात ते बघू म्हणून। आणि हे आजचं नाही आहे, हे रोजच तिथं येतात, ते वर्कआउट करतात का नाही माहीत नाही आम्हाला, पण ते पोरींकडे बघतात, आम्ही शॉर्ट्स घालतो, आम्ही वेगळ्या ह्याच्यात असतो, तर ते पोरींकडे बघायला येतात असंच वाटतं आम्हाला। आपण पाहतोय की जोपर्यंत पोलीस आम्हाला FIR कॉपी देत नाही, जोपर्यंत उद्याची सुरक्षित जी हमी आम्हाला देत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही अशी भूमिका या सर्व विद्यार्थ्यांनी घेतलेली पाहायला मिळते। गेल्या 3-4 तासापासून या ठिकाणी हे विद्यार्थी जमलेले आहेत आणि जोपर्यंत गुन्हा दाखल केला ही हमी भेटत नाही, जोपर्यंत FIR कॉपी हातात मिळत नाही तोपर्यंत या ठिकाणी ठाम राहण्याची भूमिका या विद्यार्थ्यांनी घेतली। खरं तर काही वेळापूर्वी पोलिसांनी या विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली आणि त्यांना इथून जाण्याचं आवाहन केलं होतं, मात्र आम्ही इथून कुठल्याही परिस्थितीत हलणार नाही अशी भूमिका आता या विद्यार्थ्यांनी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन विशाल रायपुरेसह विनय जगताप, TV9 मराठी, पुणे।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.